बाबा झालं गेलं ते जाऊ दे आता. आली आहे ना ती घरी. बाकी सगळं आपण बोलू ना नंतर. रात्रभर कुठे राहून आली असेल कुणास ठाऊक. आई ग तिला किडनॅप केलं होतं. आणि काय नंतर ती सुटून परत घरी आली. तिला काही केलं नसेल कशावरून. आई तसं काही असतं तर अक्षराने सांगितलं असतं आपल्याला. मला काही ते पटत नाही. आई बघ प्लीज, माझा अक्षरावर पूर्ण विश्वास आहे आणि तिने मुद्दाम काही केलं नाही. बरं सोडा आता, आपण तयारी करू या. सलाम बाय. अरे टेम्पो, अरे डोक्यावर बिक्यावर पडला की काय तू? हा तुला सांगितलेलं ना अंडरग्राउंड हो. एकतर हाई एवढा दिसशील पटकन कोणाला पण. भाई खबर अशी घेऊन आलोय. बदली खबर? ती अक्षरा आली ना. काय? आणि तो अधिपती? त्याचं बी लग्न ठरलंय म्हटल्यावर तो गेला असेल त्याच्या घराकडे. त्यांनी सोडून पण आणली तिला? सोडवलंय पण अक्षर लागलीच असेल ना. म्हणजे रात्रभर एकटीच होती ना ती अधिपती बरोबर. आता दोघांनी रातभर काय केलं असेल कोणाला माहितीये. टेम्पो, अरे काय डोकं आहे तुझं. तुझा मेंदू आहे ना मी असं म्युझियम मध्ये ठेवणार आहे बघ. काय आयडिया दिली राहू तू. आता तुमचा पंटर बोलल्यावरती एवढं तर यायलाच पाहिजे की. आलं पाहिजे, आलं पाहिजे. मग आता एक काम कर, आग लागली आहे ना, मग आता पेट्रोल आण. पेट्रोल? मग भडका उडायला नको का? भडका? हॅलो. हा हॅलो अजय. अधिपती. हा मीच बोलालोय. अगं आई साहेब कुणीकडे आहेत का? पण तू कुठं आहेस? मी आहे जरा बाहेर आलोय तुला सांगतो. पण आई साहेब कुणीकडे आहेत? त्यांचा फोन लागणं झालाय. अरे ती नाही, ओंकार, रव्या, पव्या आणि मितालीला बी सोबत घेऊन गेले तुलाच बघाया. मला बघायला गेलं? भाई तर कुणीकडं नक्की कुणीकडे गेले असतील काय अंदाज तुला? ते मला काय माहित नाही. पण बाळा तू कसा आहेस आणि असा कसा कुठं अचानक गेलेस? अगं मी ठीक आहे. मी जरा काम आलं म्हणताना बाहेर आलतो. मी यायलाच लागलोय घरला. पण आई साहेब नक्की काय कुणीकडे गेल्यात काय कळलं ना ग. अरे मला माहित नाही. थांब थांब, दुर्गीला माहित असेल, तिलाच विचारते आणि मग तुला फोन करते. नाही नाही मला फोन करू नकोस. माझा फोन बंद आहे. मीच तुला अर्ध्या तासात फोन करतो. हा ठीक आहे. अधिपती यायची घाई करू नगस. नाही म्हणलं, घरी यायची घाई करू नगस. बाहेरच थांब. म्हणजे? अरे मुहूर्त टळू दे. आणायचा मुहूर्त टळतोय ना, मग लगीन बी टळल की. बाहेरच ये काढ थोडा ये. आई साहेबांनी शब्द दिलाय मी. हा आई साहेबांचा पत्ता नाही घरात. भुवी घरात नसताना तुझ्या डोक्यावर अक्षदा कोण टाकणार? ऐक माझं, देवाच्या पण मनात नाही बघ असं समज आणि बाहेरच थांब थोडा वेळ. काय देवाच्या मनात नाही? इथे तर व्हायलंय सगळं. काय ते? ऐक माझं, तू बाहेरच थांब. भुई येईपर्यंत मुहूर्त टळला ना तर तुझ्या भविष्यातली बॅत पण जाईल बघ. हा थांब थोडा वेळ बाहेर. बरं पण यो नंबर कोणाचा आहे? यो मास्तरीनबाईंच्या बाबांचा नंबर आहे. काय तू मास्तरीनबाईंच्या घरी आहेस? हा. बरं बरं, मी करते तुला फोन. नको अगं तू, मी तेच म्हणलं तर तू फोन करू नको, मीच तुला करतो. हा कर फोन. मी ठेवते फोन. हा हा. सॉरी. बरं झालं तुम्ही भेटलात. हे घ्या. हे काय? कपडे चेंज करून घ्या. का? अहो ताईचं लग्न आहे, प्लीज चेंज करून घ्या ना. नाही मला खरंच घरी गेलं पाहिजे. बाबा त्यांना बाथरूम दाखवा ना. मी टॉवेल साबण सगळं ठेवलंय. नको मी जातो. चला अधिपतीराव चला. अहो बाबा काय मला खरंच गेलं पाहिजे. हो
आता आम्ही तुम्हाला काय सोडत नसतो बघा. चला. तर मला जरा चार्जर देता का, माझा फोन चार्जिंग करायचा. तुमचा फोन मला द्या, मी चार्जिंगला लावते. बरं ठीक आहे ना. हे तुमचा फोन घ्या. हो चला. आता आंघोळ बिंगोळीचं काय आता. डाव्या हाताने उजव्या हाताने पाणी घ्या. हस्तशुद्धीसाठी एक पिळी पाणी तांबण्यात सोडा. संप्रोक्षहित. एक पिळी पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडून घ्या. शरीर शुद्ध्यार्थम श्री परमेश्वर आत्मानाम. अंतःकरण शुद्धीसाठी 3 वेळा पाणी प्या. आचम्य हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 14 शून्य गोविंदाय नमः. हात जोडा. विष्णू देवांची मनामध्ये प्रार्थना करा. हरि ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णू मधुसूदन नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः. समोरच्या 5 विड्यावरती पाणी वहा. गौरी पद्मा शशी मेधा सावित्री विजया जया देवसेना स्वदा स्वाहा ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वाराही वै गौर्या देवताभ्यो नमो नमः. वनस्पति रसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तम अग्रहि सर्वदे कर्पूर गौरम गुणावतारम धूपम दीपम समर्पयामि. अक्षरा, ही घे साखरपुड्याची अंगठी घाल. खरं तर कालच घालायची होती, पण तू जागेवर कुठे होतीस ना. घाल आता. नमस्कार. अभिनंदन अभिनंदन. तू इथे मग कशाला आलायस इथे? लगीन नाही का तुमचं? अरे पण तुला निमंत्रण नाहीये. निमंत्रण कशाला पाहिजे? अहो टीचर मॅडम माझी आहे. काय? नाही म्हणजे माझी शेजारीने. निमंत्रण कशाला पाहिजे? टीचर मॅडम आल्या का घरी? रात्रभर कुठं होती? मला असं कळलं तुम्हाला म्हणून सांगतो. आधिपतीनेच पळवलं तिला. ए तू काही बोलू नकोस. जाय तू, निघ तू. ठीक आहे, मला काय. दोघं रात्रभर एकटे. काय मजा मारली असेल काय माहित बा. समधी मजा झाली. आता तुमच्या गळ्यात मारतोय तिला. हे समज मी तुम्हाला म्हणून सांगितलं, नाहीतर मी माझा भोळा प्रोफेसर कमलराव लय भोळ्यात तुम्ही. काय गेम केला त्या अधिपतीनं तुमच्या बरोबर? काय गेम केला? रात्रभर मजा मारली. आता काय त्याचं काम झालं.
रात गई बात गई. अरे 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 अरे, लय वाईट झालं. हो तुम्ही जावा इथनं. जातो जातो. माझं काय आहे बाबा इथं. कमलराव तुम्ही तरी शाने व्हा. सावताच्या पायानं गेली ती त्या अधिपती बरोबर. इथं काहीतरी खोटं कारण सांगितलं ना, केला दिखावा मोठा. ही टीचर मॅडम दिसते तेवढी साधी भोळी नाहीये. पक्की पाताळ यंत्रीण चॅप्टर बाई येते. आता तरी एवढं समज झाल्यानंतर पण तुम्हाला जर तिच्या बरोबर लगीन करायचं असेल तर मग बघा बाबा करा इच्छा. बाई बाई बाई, अहो हे काय ऐकतोय पण. ती रात्रभर त्याच्याबरोबर होती. नाही नाही, ही पोरगी नगच आपल्याला. नाहीतर काय. ओ लग्नानंतर काय रंग उधळणार ते दिसतच आहे आपल्याला. ती चिन्ह काय धड दिसत नाहीत. नाही नाही, ही नकोच मुलगी आपल्याला. अहो डोईजड होईल पोरगी ती. नाहीतर काय, देखणा दिवा नुसता. नको नको, ही मुलगी आपल्याला नकोच. लोकांनी आपण सांगू तिनं काय गुण उधळल्यात ते. लग्नाच्या आदल्या रात्री रात्रभर दुसऱ्या बरोबर राहणारी पोरगी कोण करून घेईल. हा सांगतो ते खरं असेल ना तर नकोच आहे ही मुलगी आपल्याला. हे ग, हे खरं नाहीये. अरे रात्रभर ती आली नाही म्हणजे रात्रभर बाहेरच होती ना. म्हणजे ए बाबा, तुझ्या डोळ्यावरची प्रेमाची पट्टी काढा आणि खरं काय ते बघ. नाहीतर गाढव म्हणून तिच्या माग माग हिंडावं लागल. बाबा, अक्षराशी नाहीये, माहितीये मला. मी बोलतो हो तर तिच्याशी. ती असं नाही करणार, मला माहितीये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. घरच्या देवाला नमस्कार करून घ्या आणि आईबाबांना नमस्कार करून घ्या. गप ग, जरा रडू नगस, गप्प बस. चंची डोकं फिरवू नगस. थांब जरा, थांब जरा. मी अधिपतीसनी फोन लावते. त्याला नाही अक्कल. सारखं माग माग करते तिच्या. मला तर वाटतंय तिनं छेडटूक केलंय त्याच्यावर. आपण खरं काय ते आपल्याला कळलं पाहिजे ना. हो ना, ही अशी चढेल टवणी मला सून म्हणून नकोच आहे. मला तर आधीपासूनच नको होती. हो ना, मग आली ना संधी. हा? मग घ्या की त्या संधीचा फायदा.
तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. अधिपती, अधिपती. हा. एक सांगू का? हा. आपली मैत्री राहील. काय ते? आपली मैत्री आयुष्यभर राहील. पण मी कुठं काय म्हणलं असं? मी म्हणतेय आपली मैत्री आयुष्यभर राहील. हा हा हा. तुम्ही माझ्यापेक्षा खूप वेगळे आहात, पण आपली मैत्री होऊ शकते कारण तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात. जिच्याशी तुमचं लग्न होईल ती नेहमी सुखात राहील. खरंच. थँक्यू. तुम्ही थांबताय ना लग्नाला? नाही हा, नाही नाही, थांबा ना. जायला पाहिजे मला. अधिपती प्लीज. माझं बी लग्न आहे, विसरला काय तुम्ही? घरची वाट बघत असतील, मला जायला पाहिजे. मी विसरले नाही अधिपती, पण तुम्हाला ते लग्न करायचं नाहीये ना? कोण म्हणलं तुम्हाला? मला माहितीये. चूक आहे ते. नात्यातली पोरगी, मला घरला तर जायलाच पाहिजे ना मला. ठीक आहे, मी तुम्हाला अडवणार नाही, जा तुम्ही. हा हा. पण ऐका ना, मला असं वाटतं की आपली मैत्री आयुष्यभर टिकेल. मैत्रीचं काय एवढं नाही होत, एवढं काय. ठीक आहे ठीक आहे, चला तुम्ही. माझे BFF व्हाल? म्हणजे BFF, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. आयुष्यभराचे मित्र. एवढं इंग्रजी कळत आहे. व्हाल मग माझे BFF? ताई, अगं गुरुजींनी बोलवलंय तुला, चल लवकर. हो चल 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 चल. अरे कमलराव, नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. तुम्हाला माझं नाव कसं माहित? मला मास्तरीन बहिणीच सांगितलं. अच्छा अच्छा. काय काही शोधतायत का तुम्ही? हा, हो, माझा फोन लावला होता चार्जिंगला. अच्छा, तो इथे लावला तुमचा फोन होता काय? हा. अहो मी देतो तुम्हाला, मला माहिती आहे. चला 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 या. कुठे इथं कुठं फोन आहे? देतो ना. हाच ना तुमचा फोन? हा, माझाच आहे. फोन तुमचा आणि स्क्रीन सेव्हर अक्षराचा. काय कसं काय तुमच्या फोन मध्ये स्क्रीन सेव्हर अक्षराचा? काय संबंध काय? नाही नाही, संबंध काही नाही. नाही काय ना, माझ्या फोन मध्ये स्क्रीन सेव्हर म्हणून अक्षराचाच फोटो आहे. हा हा. याचं कारण माहिती काय? कारण ती माझी होणारी बायको आहे म्हणून. तुमचा काय? अहो माझं काय नाही, ती मिताली आहे का नाही, मास्तरीन बाईंची विद्यार्थिनी आहे. म्हणजे तिनंच ठेवलाय. माझा फोन घेतला होता तिनं ठेवला, आणि परत मला पण लवकर कळलं नाही. आणि तुमच्यासारखं काय मी एवढा शिकलेलं नाही, त्यामुळे मला ते पटकन कसं काढायचं काही कळलंच नाही पटकन. त्यामुळं पण मी काढतो, लगेच काढतो. पण आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला काढता नाही येत म्हणून. हा, नाही नाही, ते सेटिंग मध्ये थोडंसं हे होतं, पण मी ते शिकलो नंतर पोरांकडनं. मग आधी का नाही बदललं? अहो नाही नाही, खरंच ते घाई गडबडीत राहून गेलं कमलराव. चुकलं आमचं. तुम्ही एवढा काय राग मानून घेऊ नका. पायताना हाना आम्हाला, पण तुम्ही उगाच डोक्यात काहीतरी उगाच भलतं असेल तर मास्तरीन बाईंविषयी काय उगाच विचार करू नका. हे आमचे डिम डोसक्याची कारनामे आहेत सगळी. मग पाहिजे तर मला शिक्षा करा. नाही काय ना, की अक्षरा माझी होणारी बायको आहे. होय होय. आणि आम्ही गेली 2 वर्ष झाले एकमेकांना ओळखतो. तुम्ही तिला डिफेंड नका करू, आणि माझा अक्षरावर पूर्ण विश्वास आहे. पण इथे मला राग अक्षराचा नाही, तर
तुमचा आलाय. अहो गाढव आहे मी, चुकलं माझं. म्हणलं ना मी ती मिताली की नाही. अरे गप्पा बस रे. काय मूर्ख समजलाय का मला? प्रोफेसर मी प्रोफेसर. प्रोफेसर व्हायला अक्कल लागते. काय कळत नाही असं वाटलं का? कोण ती मितालिका? काय ती का म्हणून तुझ्या फोन मध्ये अक्षराचा फोटो सेव्ह करेल? काय लॉजिक आहे का यात? नाही नाही, सगळ्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या आहेत मास्तरीन बाई, त्यामुळे ते काळजी करू. मी काढतो आता लगेच. मी काढतो. नुसता काढू नको, डिलीट कर. आणि फक्त फोटोच नाही तर अक्षराला पण तुझ्या आयुष्यातून डिलीट कर. तिला भेटायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही. कळलं? तू तिला आवडत नाहीस, मलाही आवडत नाहीस, कुणालाच आवडत नाहीस. तुला बोलायची रीत नाही, वागण्याची पद्धत नाही. तू लहरी आहेस आणि मेन म्हणजे तुला पैशांचा माज आहे. आणि हे माझं नाही तर अक्षराचं मत आहे तुझ्याबद्दल. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. किती शेमलेस आहेस तू. लेस अडाणी. आता नीट ऐक. स्टे अवे फ्रॉम अक्षरा. काय म्हणजे काय करायचं? तू काय म्हणलं? अरे विसरलोस, तुला इंग्लिश कळत नाही ना? मराठीत सांगतो. अक्षरापासून लांब राहायचं.